Hello student, in this video we are going to learn the laws of crystallography. Now there are three laws of crystallography. First, law of constancy of interfacial angles. Second, law of rationality of indices. Third, law of symmetry. Now let us see the first, that is law of constancy of interfacial angles. Now let us see the statement of this law. The crystals of the same substance can have different shapes depending upon the number and the size of faces, but the angle between the corresponding faces remains the constant. That means we know that in case of the crystalline solid, all the crystals are having the same size, shape and the geometry, and at that time the angle between the two faces is constant. No doubt it will be constant. काय सांगितलेलं आहे, क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड हा क्रिस्टल न बनलेला आहे आणि सगळे क्रिस्टल्स हे शेप, साइज आणि जॉमेट्री मध्ये हे सारखे असतात. आणि असं जर असेल तर दोन फेस, दोन त्याच्या बाजू आहेत, दोन प्लेन जे आहेत त्या क्रिस्टलचे, त्याच्यातला अँगल हा काय आहे, सारखा असतो. बट this is not true in all cases. What happens during the process of crystallization? ज्यावेळेस क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होते, त्या क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होत असताना काय होतं, तर क्राउडिंग ऑफ क्रिस्टल होत आहे. म्हणजे क्रिस्टल्स असे गोळा व्हायला लागतात आणि ज्यावेळेस क्रिस्टल्स गोळा व्हायला लागतात त्यावेळेस ते एकमेकावरती प्रेशर क्रिएट करतात आणि ही क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे. म्हणजे क्रिस्टल्स तयार व्हायलेत आणि तयार होत असताना प्रेशर जर आलं तर त्यांचा जो प्लेन जो आहे किंवा जो फेस आहे त्याचा साइज हा बदलून जातो, त्याचा आकार बदलून जातो आणि जी ओरिजिनल जॉमेट्री जी होती ती जॉमेट्री तशी राहते, पण तो क्रिस्टलची साइज जी आहे ही चेंज होते. आणि जरी क्रिस्टलची साइज चेंज झाली तरी दोन प्लेन जे आहेत त्यांच्यातला जो अँगल आहे हा अँगल नेहमी कॉन्स्टंट असतो. It is called as a law of constancy of interfacial angles. Right? Now let us see once again the statement. The crystals of the same substance can have different shapes depending upon the number and size of faces, but the angle between the corresponding faces remains the constant. Now let us see an example. If you consider a quartz crystal, quartz जर क्रिस्टल जर घेतला, it is hexagonal in symmetry as shown in the figure A. ही जी पहिली फिगर आहे A है सिमेट्रिक आहे, म्हणजे सगळ्या बाजू कशा आहेत, ह्या सारख्या आहेत, असं त्याचं क्रिस्टल आहे. समजा त्या क्रिस्टलचा आपण असा TS जर घेतला त्याचा, राईट, तर हे तुम्हाला असा हेक्सागोनल शेप दिसेल आणि याची शेप जो असतो हा सारखाच असतो, म्हणजे प्रत्येक साइज सारख्याची. असं असेल त्याच्यातला अँगल किती आहे, समजा हा प्लेन आणि हा प्लेन याच्यातला अँगल जर मोजला तर तो किती आहे, 120 डिग्रीचा आहे. बट ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ द क्रिस्टल्स इट इज फाउंड दॅट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस इफ there is a pressure from this side and this side, then what happens, this plane get change the size. हा जे लेफ्ट साइड आणि राईट साइडनं जर त्याच्यावर प्रेशर आलं तर हे काय होईल, दाबल्या जाईल आणि दाबल्या गेल्यावर त्याचा आकार कसा येईल, तर ह्या क्रिस्टल सारखा येईल. राईट. समजा ह्या प्लेनमध्ये इकडच्या साईडनं आणि इकडच्या साईडनं जर त्याच्यावरती प्रेशर आलं तर हा जो सारखा असलेला जो क्रिस्टल आहे तो चेंज होईल आणि त्याचा आकार कसा येईल, ह्यासारखा येईल. समजा इथं प्रेशर आलं आणि इथं प्रेशर आलं तर त्याचा आकार कसा होईल, असा होईल. म्हणजे डिपेंड अपॉन द नंबर ऑफ प्लेन्स अँड द साइज वी विल गेट डिफरंट टाइप ऑफ क्रिस्टल्स. वेगवेगळ्या टाइप्सचे किंवा फेस असलेले किंवा प्लेन असलेले क्रिस्टल्स आपल्याला मिळतील. असं हे 3 एक्झाम्पल सांगितले, अशी कितीही पॉसिबिलिटी असू शकतात.
but it is found that the angle between these two faces, this face and this face, that angle is found to be same or the constant, that is 120 degrees Celsius. That means the crystals of the same substance can have the different shapes depending upon number and size of the faces, but the angle between the two corresponding faces remains the constant, that is 120 degrees Celsius. Now this is about law of constancy of interfacial angles. The question may ask, state and explain law of constancy of interfacial angle, or write a note on law of constancy of interfacial angle. Now then, next type of law, the second law of crystallography is the law of rational intercept or law of rationality of indices. The law states that the intercept of any face of a crystal along crystallographic axis either equal to unit intercept A, B, C or simple whole number multiple of them as LA is to MB is to NC, where L, M, N are the simple whole numbers. आता हे जर आपल्याला स्टेटमेंट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस म्हणजे काय, स्टँडर्ड इंटरसेप्ट म्हणजे काय, किंवा युनिट इंटरसेप्ट म्हणजे काय, आणि हे रेशो काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हा आपल्याला हे लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ लॉ ऑफ रॅशनल इंडायसेस लक्षात येईल. Now let us see, here is the x axis, here is the y axis and here is the z axis. These three axes are similar to that of the coordinate axis which we used in the mathematics. Now the same axis which are perpendicular to the each other. हे जे axis आहेत एकमेकाला perpendicular आहेत, 90 डिग्री मध्ये आहेत. मग असे जे ॲक्सिस आहेत ज्यावेळेस क्रिस्टलचं स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी वापरतात त्यावेळेस त्याच ॲक्सिसला म्हणलेलं आहे क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस. आता हा क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस म्हणजे एक्स, वाय आणि झेड हे आपले तीन क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस आहेत. आता आपण एक प्लेन निवडायचा. फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी हा आपण प्लेन निवडलेला आहे किंवा फेस निवडलेला आहे. हा प्लेन काय करतो, ह्या तिन्ही ॲक्सिसला इंटरसेप्ट करतो. एक्स ॲक्सिसला एला इंटरसेप्ट करतो, वाय ॲक्सिसला बीला इंटरसेप्ट करतो आणि झेड ॲक्सिसला सीला इंटरसेप्ट करतो. हा आपण कन्सिडर केलेला प्लेन आहे म्हणून याला म्हणलेलं आहे स्टँडर्ड प्लेन. आता हा स्टँडर्ड प्लेन काय करतोय, एक्स ॲक्सिसला इंटरसेप्ट करतो कुठं एला, म्हणून हे जो इंटरसेप्ट आहे एक्स ॲक्सिसवरचा तो आहे ओ ए. वाय ॲक्सिसला बीला इंटरसेप्ट कर म्हणून वाय ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट आहे ओ बी आणि झेड ॲक्सिसला इंटरसेप्ट करतो सी वरती म्हणून इथला इंटरसेप्ट आहे ओ सी. द ओ इज द ओरिजिन म्हणजे इट इज ए इनिशियल पॉईंट ऑफ ईच ॲक्सिस. प्रत्येक ॲक्सिसचा स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणून याला ओरिजिन म्हणलेलं आहे, हे ओनं दाखवलेलं आहे. राईट. मग असे एक्स ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट आहे ओ ए, वाय ॲक्सिसवरचा ओ बी आणि झेड ॲक्सिसवरचा ओ सी. आता हा स्टँडर्ड प्लेन जो आहे हा जिथं इंटरसेप्ट करतो ते जर डिस्टन्स मोजलं, ओ ए डिस्टन्स हे किती आहे, स्मॉल ए आहे. ओ बी डिस्टन्स किती आहे तर स्मॉल बी आहे आणि ओ सी डिस्टन्स किती आहे तर स्मॉल सी आहे. नाउ these intercept made by a standard plane on the crystallographic axis are called as the unit intercept. याला काय म्हणलेलं आहे, युनिट इंटरसेप्ट. म्हणून स्मॉल ए, स्मॉल बी अँड स्मॉल सी इज कॉल्ड एज द युनिट इंटरसेप्ट. नाउ these unit intercept may be equal or may not be equal. म्हणजे स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल बी इज इक्वल टू स्मॉल सी असंही असू शकतं किंवा
स्मॉल a इज इक्वल टू स्मॉल b इज नॉट इक्वल टू c असू शकतं, किंवा a इज नॉट इक्वल टू b इज इक्वल टू c असू शकतं, किंवा तिसरी पॉसिबिलिटी आहे a इज नॉट इक्वल टू b इज नॉट इक्वल टू c. याचा अर्थ तिन्ही वेगवेगळे आहेत, किंवा कुठलेही दोन सारखे आहेत, तिसरा वेगळा आहे. ही सगळ्या पॉसिबिलिटीज असतात, आणि हा आपण कन्सिडर केलेला आहे हा इंटरसेप्ट. म्हणून हा जो प्लेन होता ए बी सी, याला स्टँडर्ड इंटरसेप्ट म्हटलेलं आहे, आणि त्याने केलेले जे इंटरसेप्ट आहेत त्याला काय म्हणलेलं आहे आपण, युनिट इंटरसेप्ट म्हणलेलं आहे. ए बी सीला काय म्हणायचं, युनिट इंटरसेप्ट. आणि हे जे युनिट इंटरसेप्ट आहेत हे सारखे असू शकतात किंवा सारखे असू शकत नाहीत. सारखे असायलाच पाहिजे असंही नाही, वेगळे असले तरी चालतात. मग आता एखादा क्रिस्टल जर घेतला आपण, त्या क्रिस्टलचा जो फेस आहे तो फेस आपल्याला पाहायचं आहे, त्याची जॉमेट्री पाहायची, तर मग तो फेस ह्या ॲक्सिसला कुठं कुठं इंटरसेप्ट करतो ते पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वी हॅव अनदर प्लेन ऑर अ फेस दॅट इज पी क्यू आणि आर. हा आपल्याकडे फेस आहे. हा फेस एक्स ॲक्सिसला पीला इंटरसेप्ट करतो, वाय ॲक्सिसला क्यूला इंटरसेप्ट करतो, आणि झेड ॲक्सिसला हा आरला इंटरसेप्ट करतो. राईट. मग आता इथं पाहिलं आपण, तर मग आता हा जे डिस्टन्स आहे ओ पी, इथं आहे ओ क्यू, आणि इथं आहे ओ आर. आता हे डिस्टन्स कशाच्या फॉर्ममध्ये सांगायचं, हे डिस्टन्स हे ह्या एच्या फॉर्ममध्ये सांगायचं. म्हणजे पी किती आहे, एच्या एक पट आहे का, एक पट असेल तर इथं, दुप्पट असतं तर इथे. आता हे किती आहे, 3 पट आहे, म्हणजे हे 3 टाइम्स ए आहे. म्हणजे ओ टू पी डिस्टन्स किती आहे, 3 टाइम्स ए आहे. राईट. इथं दिसतंय आपल्याला 3 टाइम्स ए. तसंच क्यूचं जर पाहिलं आपण इथं, तर हे 2 टाइम्स दिसतं, हे 2 टाइम्स दिसतं. तसं हे जर पाहिलं तर हे किती दिसतं आपल्याला, नाव दिस इज सी, 2c अँड 3c, म्हणजे हे 3 टाइम्स सी दिसतं. राईट. म्हणजे आपल्याला इथं दिसतं म्हणून आपण हे 3 टाइम्स म्हणलो, हे 2 टाइम्स म्हणलो, आणि हे 3 टाइम्स म्हणलो. इन जनरल सांगायचं असेल तर हे सांगितलेलं असतं एच्या मल्टिपलमध्ये, वाय ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट सांगितलेला असतो बीच्या मल्टिपलमध्ये, आणि झेड ॲक्सिसचा इंटरसेप्ट सांगितलेला असतो सीच्या मल्टिपलमध्ये. आता मल्टिपल सांगण्यासाठी नंबर वापरतात, म्हणजे कुठलाही इंटिजर असू शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस ओ पी जो आहे हा इंटरसेप्ट आहे, हा आहे एल टाइम्स ए. किती आहे, एल टाइम्स ए. म्हणजे ओ पी डिस्टन्स किती आहे, एल टाइम्स ए. ओ क्यू डिस्टन्स किती आहे, एम टाइम्स बी. अँड ओ आर डिस्टन्स किती आहे, एन टाइम्स सी. हे किती टाइम्स आहे, एन टाइम्स सी. म्हणजे आपण ह्या दुसऱ्या कुठल्याही प्लेननं केलेले इंटरसेप्ट सांगण्यासाठी आपण युनिट इंटरसेप्ट वापरलेले आहेत, आणि तो जो इंटरसेप्ट आहे एक्स ॲक्सिसचा, ते कशाच्या फॉर्ममध्ये सांगायचं, एच्या फॉर्ममध्ये सांगायचं आहे. म्हणून इथं सांगितलं आपण एल टाइम्स ए. वाय ॲक्सिसवरचा कशाचं सांगायचं, बीच्या फॉर्ममध्ये सांगायचं, म्हणून इथं एम टाइम्स बी म्हणलेलं आहे. आणि झेड ॲक्सिसचा कशाच्या फॉर्ममध्ये सांगायचं, सीच्या फॉर्ममध्ये सांगायचं, म्हणून इथं एन टाइम्स सी म्हणलेलं आहे. राईट. आणि अकॉर्डिंग टू दिस लॉ आता आपल्या लक्षात येईल काय आहे, द इंटरसेप्ट ऑफ ए फेस ऑफ ए क्रिस्टल अलॉंग क्रिस्टलोग्राफिक ॲक्सिस आयदर इक्वल टू ए बी सी. याचा अर्थ तुमचा प्लेन हा इथंच इंटरसेप्ट करत असाल ए बी आणि सीला, तर ते किती असतील मग, ए बी सी असेल. और सिंपल होल नंबर मल्टिपल ऑफ देम, म्हणजे त्याचे मल्टिपल कसे, एल टाइम्स ए, एम टाइम्स बी, एन टाइम्स सी, वेअर एल एम एन आर द सिंपल होल नंबर, म्हणजे त्याच्या पटीमध्ये आहेत, आणि एल एम एन काय आहेत, तर नंबर आहे. मग आता ह्या फेसच्या बाबतीत सांगायचं असेल पी क्यू आरच्या, तर त्याचे इंटरसेप्ट काय, ओ पी इज टू ओ क्यू इज टू ओ आर. तर इंटरसेप्टचा रेशो सांगायचा असतो. रेशो सांगत असताना अगोदर एक्स ॲक्सिसचा इंटरसेप्ट घ्यायचा, नंतर वाय ॲक्सिसचा इंटरसेप्ट घ्यायचा, आणि नंतर
झेड ॲक्सिसचा इंटरसेप्ट घ्यायचा. म्हणून आपण काय घेतलं इथं OP is to OQ is to OR is equal to LA is to NB is to NC, where L, M, N are the simple whole number multiples. But this is not always true. म्हणजे L, M, N हे होल नंबरच असायला पाहिजे असं काही नाही. दे मे बी फ्रॅक्शन, म्हणजे ते फ्रॅक्शनमध्ये असू शकतात. दे मे बी इन्फिनिटी किंवा इन्फिनिटी असू शकतात. आता फ्रॅक्शनमध्ये म्हणजे कसं असेल, तर आता इथं हे जे आहे दुप्पट आहे, 2 टाइम्स आहे, हा O2Q. परंतु जर तुमचा इंटरसेप्ट इथंच असता तर आपण काय सांगितलं असतं, इट इज 1.5 टाइम्स B. म्हणजे काय झालं, ते फ्रॅक्शन झालं. किंवा आता हा जो प्लेन आहे हा एक्स ॲक्सिसला P ला इंटरसेप्ट करतो आणि वाय ॲक्सिसला R ला इंटरसेप्ट करतो. बट व्हेन इट इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस, then we can say that it intercept at infinity. म्हणून तुमच्या इथं infinity times B सांगावं लागलं असतं आपल्याला. That means L, M, N are the whole numbers as it is said in the statement, but in actual practice it may be in fraction or it may be infinity. Now this is about the law of rational intercept or law of rationality of indices. Now this is about the second law, that is the law of rational intercept or indices. Now the third law is the law of symmetry. Now we will discuss the third law in the next video. We will stop here. Thank you.